सर्वांचं हार्दिक स्वागत तुमचं सुद्धा। सर्वप्रथम आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती आणि आपल्या याच्या सेशनमध्ये ज्या अंतर्गत आपण राज्यसेवेची जी 2025 ची एकूण शेड्यूल आपल्या सर्वांपर्यंत आलेला आहे आणि त्यानुसार आपण सर्वजण तयारी करतोय। तर आपल्या सर्वांसाठीचं हे सेशन आहे। आगामी कालखंडामध्ये आपण या परीक्षेला कसं सामोरं गेलं पाहिजे यशस्वीपणे आणि त्याचबरोबर आपल्याला जी काही ध्येय आहे स्वप्न आहे त्या सर्वांची पूर्तता त्या ठिकाणी व्हावी, मात्र ती कशी करायची किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा, तर या सगळ्या बाबी आपण या ठिकाणी अतिशय प्रॅक्टिकली आपण या ठिकाणी पाहूयात। चला सुरुवात करूयात आपल्या या सेशनची। राज्यसेवेची 2025 ची एकूण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आपलं नियोजन आणि आपली तयारी कशा प्रकारे असायला हवी। तत्पूर्वी ही सुरुवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी आता बऱ्याच दिवसांपासून राज्यसेवेचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे तो जो यूपीएससी प्रमाणे हुबेहूब आहे तर त्याची तयारी करत होते, या सर्व विद्यार्थ्यांना की ज्यांनी येणाऱ्या यूपीएससीचा अटेम्प्ट द्यायचा असं ठरवलं असेल तर सर्वात पहिलं आपल्याला काम करावं लागेल, आपले फोकस त्या ठिकाणी नक्की काय आहे हे ठरवावं लागेल। हे करत असताना फक्त सुरुवातीला एक वाक्य सांगतो, ते म्हणजे जर अजूनही आपली मुख्य परीक्षेवर कमांड नसेल तर आपण आत्ताचा यूपीएससीचा अटेम्प्ट देण्याचा विचार करू नये, आपण येणाऱ्या राज्यसेवेवरती फोकस करावा। कारण राज्यसेवेला आपल्याला वेळ आहे अजूनही मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला यूपीएससीचा जो काही अटेम्प्ट असेल तर तो आपण पुढच्या वर्षी 2026 मध्ये देऊ शकतो। एका वेळेस एक म्हणजेच कुठल्याही प्रकारे आपला फोकस ढळणार नाही, दोन दगडावरती पाय अशी आपली अवस्था होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला एक एक गोष्टी त्या ठिकाणी सहजपणे अचीव करता येतील। तर पहिल्यांदा आपण तो फोकस क्लिअर करूया आणि त्यानुसार आत्ताचं हे जे सेशन आहे हे जी राज्यसेवेची 2025 ला पहिली डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा होईल त्या दृष्टिकोनातून आपलं हे सेशन असेल, हे संपूर्णपणे लक्षात ठेवा। ठीक आहे, मग आपण सुरुवात करूयात। मित्रांनो, निश्चितपणे जेव्हा आपण पुढे आपल्याला जायचंय आणि आपल्याला ते घवघवीत यश मिळवायचंय तेव्हा मला आपले दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम सरांचं एक वाक्य या ठिकाणी आठवतंय आणि ते वाक्य असं आहे बघा की इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट बर्न लाईक अ सन। प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं नाही का, प्रत्येकाला यश मिळवायचं असतं, प्रत्येकाला ती प्रसिद्धी, तो पैसा, ती गाडी, तो रुबाब, ती हवा, काही बनावं हे सगळं प्रत्येकाला हवं असतं, पण ते जे काही प्राप्त करायचंय त्यासाठी तेवढे टाक्याचे घाव सोसण्याची मात्र आपली तयारी नसते, तेवढे परिश्रम करण्याची तयारी नसते, तो त्याग करण्याची तयारी नसते। मित्रांनो, याच्याशिवाय आपल्याला हे देवत्व येणार नाहीये आणि म्हणून जेव्हा इथे एपीजे अब्दुल कलाम सर असं म्हणतायत की जर तुम्हाला सूर्य बनून जर त्याप्रमाणे असं वाटत असेल की सर्वांनी माझ्याकडे पाहावं, माझं कौतुक करावं, मला त्याप्रमाणे इतरांवरती प्रभाव टाकता यावा, तर डेफिनेटली आपल्याला सूर्याप्रमाणे जळावं पण लागेल आणि ते केल्याशिवाय म्हणजे तो त्याग असेल, ते समर्पण असेल, ती जिद्द असेल, या पुढच्या 1.5 वर्षामध्ये जर आपल्याला हे यश मिळवायचं असेल तर त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींची गरज आहे। म्हणजे माहित नाही पण एक खूप सुंदर मला उदाहरण या ठिकाणी आठवतंय आणि ते उदाहरण असं आहे की ते म्हणजे जर आपण आजच्यापासून आपल्या पुढच्या परीक्षेपर्यंतचा जर वेळ बघितला ना मित्रांनो, तर तुमच्याकडे 1 वर्ष जवळपास 4 महिने आहेत। 1 वर्ष 4 महिन्याचा हा कालखंड आहे। या 1 वर्ष 4 महिन्याच्या कालखंडामध्ये एक्झॅक्ट तेवढाच वेळ, एक खूप सुंदर उदाहरण आपल्याला इतिहासामध्ये सापडतं आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं। एक्झॅक्ट 1 वर्ष 4 महिन्यामध्ये त्यांनी त्यांचा पहिला किल्ला जिंकला, तो म्हणजे तोरणा, आणि हा तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी त्यांना एक्झॅक्ट 1 वर्ष 4 महिने लागलेले आहेत। आणि हा इतिहास तुमच्याकडे आहे, त्याच्या सनावळे तुमच्याकडे, तुम्ही ते पडताळून पाहू शकता। पण महाराजांनी बघितलेलं स्वप्न की मला स्वराज्य स्थापन करायचंय
आणि त्यासाठी तयारी सुरू केली ती एक्झॅक्ट 1 वर्ष 4 महिने अगोदरची आहे. आणि त्याचं प्लॅनिंग असेल, मावळ्यांना एकत्र करणं असेल, त्यानुसार ते गुरिल्ला वॉरफेअर जी ज्याला आपण म्हणतो गनिमी कावा, त्या सगळ्या टॅक्टिक्स असतील, ते तिथपासून ते तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ करण्यापर्यंत 1 वर्ष 4 महिने महाराजांनी अतिशय परिश्रमाचे त्या ठिकाणी घातलेले आहेत. मित्रांनो, आपल्याला सुद्धा बघा किती योगायोग आहे, महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येकाला महाराज हे दैवत आहेत आणि आपल्या समोर सुद्धा एक्झॅक्ट 1 वर्ष 4 महिने आहेत. तेव्हा स्वतःला महाराजांच्या केवळ घोषणा देण्याकरता समजू नका, तर त्यांचं अनुकरण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात आपल्याला करायचं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला सुद्धा आपलं स्वराज्य त्या ठिकाणी उभा करायचं आहे. तेव्हा सर्वांना शुभेच्छा आहेत. आणि त्याचबरोबर हे स्वराज्य कसं आपण स्थापन करू शकतो, काय करू शकतो, या दृष्टिकोनातून जे मोलाचं मार्गदर्शन आहे ते निश्चित जेवढं करता येईल त्या ठिकाणी आपण हे करूयात, चर्चा करूयात. मग पहिला मुद्दा हा लक्षात ठेवायचा आहे, जे आपल्याला मोठे पण मिळवायचं आहे, जे आपल्याला यश गाठायचं आहे, ते नुसतं गप्पा मारून येणार नाहीये, तर आपल्याला त्यासाठी झिजावं लागेल, त्यासाठी दररोज प्रयत्न करावे लागतील. मग हे करत असताना आणखी एक मुद्दा जो आहे तो म्हणजे असा की आपली जी सुरुवात आहे ना, ती सुरुवात ह्या वाक्यापासून झाली पाहिजे. कोणत्या? आता ह्या बाबी बरेच जण ह्याच्याकडे लक्ष देत नाहीत, पण मी आपल्या ह्या सेशनची सुरुवात आणि त्याचबरोबर या सेशनची शेवट हे दोन्हीही बाबी याच वाक्याने करणार आहे. आणि हे का, तुम्हाला जेव्हा शेवटी तुम्ही ह्या सेशनच्या पोहोचाल तेव्हा तुम्हाला ते निश्चितपणे समजू शकेल. हे काय आहे की स्टार्ट विथ वाय. कसं होतं बघा, UPSC असू दे किंवा राज्यसेवा असू दे, याच्यामध्ये जे एकूण तयारी करणारे विद्यार्थी आहेत ना मित्रांनो, हे सगळे विद्यार्थी हे खरंच सिरियस असतात का? तर बिलकुल नाही. हे बिलकुल नाहीये. अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणारे किंवा MPSC ची तयारी करतोय म्हणणारे, MPSC ची तयारी करू असं म्हणणारे मित्रांनो अनेक, जसं वारीला निघतात लोक आणि त्याच्यामध्ये जसे हौसे गौसे नवसे असतात तशीच संख्या याच्यामध्ये जास्त आहे. आत्ताची जी पूर्व परीक्षा झाली त्याच्यामध्ये सुद्धा जवळपास 4 ते 4.25 लाख मुलांनी ही फॉर्म भरला. प्रत्यक्ष परीक्षेला येण्याचं प्रमाण आणखी कमी असतं. मात्र या 4 ते 4.25 लाखापैकी एक किमान 75,000 ते 1 लाखाच्या घरात विद्यार्थी आहेत की जे खरंच सिरियसली असतात. मित्रांनो, आपली जी स्पर्धा आहे ती स्पर्धा या एवढ्या विद्यार्थ्यांशी आहे का? तर त्या प्रश्नाचं आपण उत्तर पुढे बघूयात. पण ही जी काही 1 लाखाच्या घराची संख्या आहे जी तयारी करते, यातले बरेचसे विद्यार्थी खरंच सिरियस असल्या कारणाने अभ्यास करतात. हे जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जर संख्या 1 लाखाच्या घरात आहे, पास होणाऱ्याची संख्या मात्र अतिशय नगण्य आहे. काय फरक असतो? बऱ्याच वेळेस विद्यार्थी येतात, भेटतात, विशेष करून जे 1, 2, 3, 4 वर्षांपासून प्रयत्न करतायत, ते येऊन विचारतात की सर, ते सक्सेसफुल झालेले विद्यार्थी आणि सक्सेस नाही मिळालेले विद्यार्थी, फरक काय व्हायच्यात? फरक काय आहे? फरक अभ्यासात आहे का? तर ऑलमोस्ट नाही. तुम्ही कुठेही गेलात तर शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना समान पद्धतीने शिकवत असतात, समान पद्धतीने लक्ष देतात. किमान आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर तर वैयक्तिक लक्ष देतो, पण तरी सुद्धा काही विद्यार्थी यशस्वी होतात, काही विद्यार्थी अयशस्वी होतात. कारण अनेक आहेत, पण त्यातलं एक महत्वाचं कारण मला तुम्हाला सांगायचं आहे, जे डिफरन्शिएट करतं सक्सेस आणि फेल्युअरला. आणि ते काय माहितीये? ते म्हणजे तुमच्या क्वालिटीज, सायकोलॉजिकल क्वालिटीज. मित्रांनो, तुम्ही जसे आत आहात तसेच तुम्ही बाहेर असता. जसे तुमचे विचार तशी तुमची कृती असते, जशी तुमची कृती तशा तुमच्या सवयी असतात, आणि जशा तुमच्या सवयी तसं तुमचं कॅरेक्टर असतं, आणि जसं तुमचं कॅरेक्टर तसंच तुमचं यश असतं. हे लक्षात घ्या. आणि म्हणून सुरुवात जी होते ती विचारांपासून होते. आणि हे विचार जे आहेत ते कुठून येतात? तर आपल्या मानसिक गुणांपासून येतात. आणि म्हणूनच या प्रश्नाचं उत्तर शोधणं का गरजेचं आहे? स्टार्ट विथ व्हाय. तर मित्रांनो, ह्या 1 ते 1.5 वर्षामध्ये MPSC किंवा UPSC तुमची फक्त हुशारी तपासणार नाहीये. MPSC फक्त तुम्ही किती पाठांतर करू शकता हे तपासणार नाहीये. अहो मित्रांनो, ही परीक्षाच अशा प्रकारे बनवली आहे, याचं स्ट्रक्चरच अशा प्रकारे बनवलंय की ज्याच्या माध्यमातून तुमच्या प्रशासकीय अधिकारी ज्या पद्धतीने असायला हवा त्या सगळ्या क्वालिटीज तपासल्या जातात. एक साधं उदाहरण सांगतो, ते म्हणजे ऑब्जेक्टिव्हची आपली पूर्व परीक्षा
या पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी खूप पाठांतर केलं, खूप अभ्यास केला की मी पास होतो. नाही, ज्याच्याकडे निर्णय क्षमता नाहीये तो ऑब्जेक्टिव्हची पूर्व परीक्षा पासच होऊ शकत नाही. का? कारण आपल्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न आहे, खालती 4 पर्याय आहेत, त्या पर्यायापैकीच उत्तर आहे. म्हणजे उत्तर पाठांतर, म्हणजे उत्तर आठवायचं नाही हो, उत्तर समोर आहे. आपल्याला काय करायचंय, त्या 4 पैकी उत्तर कोणतं आहे हे निवडायचंय आणि निर्णय घ्यायचा आहे. आणि जे सिरियस विद्यार्थी असतात प्रत्येकाचं उत्तर हेच असतं बघा, की ते म्हणजे सर अहो 2 ऑप्शन कळत होते हो, हे नाही आहेत, पण 2 मध्ये मी अडकत होतो. अरे तू 2 मध्ये अडकत होता असं नाहीये, तुला निर्णय घ्यायचा होता, तुला तो निर्णय घेता येत नव्हता. हा मूळ मुद्दा आहे. आणि हे का बरं? कारण अधिकारी बनल्यानंतर तुम्हाला कामं करायची नाही आहेत, कर्मचाऱ्यांकडून कामं करून घ्यायची आहेत. आणि त्यासाठी कर्मचारी वाट बघत बसतात तुमच्याकडे, साहेब काय करू. म्हणजे काय, अहो सगळा जे काही पोलीस कॉन्स्टेबल असे उभारलेले आहेत, PSI उभारलेले आहेत, आणि ते तुम्हाला म्हणतायत DYSP साहेब मॉब येतोय, काय करू. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि ही परीक्षा तुमच्या निर्णय क्षमतेची तपासणी करते. हे लक्षात घ्या, तुमच्या ज्या क्वालिटीज आहेत ना हे रिफ्लेक्ट होतात तुमच्या अभ्यासावरती. आणि मला तिथं सुरुवात करायची आहे, ती म्हणजे स्टार्ट विथ वाय. एक सिमॉन सिनेक नावाचे खूप मोठे नामवंत लेखक आहेत, त्यांचं पुस्तक सुद्धा याच्यावरती. ते हजारो कॉर्पोरेट लोकांना शिकवतात, उद्योग सुरू करताय याच्यापासून सुरू करा, याच्यापासून. असे अनेक नामवंत उदाहरणं सांगता येतील की ज्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि ते पुढे यशस्वी झाले. मित्रांनो, हे का सांगतोय माहितीये, पुढच्या 1.5 वर्ष ह्या प्रोसेसमध्ये स्वतःला जर 100% झोकून द्यायचं असेल आणि 100% सातत्याने काम करायचं असेल, तर ती जी ऊर्जा आहे ना, ती ऊर्जा, ती प्रेरणा ही बाहेरून मिळवणार नाही आपण. ती बाहेरून मिळवलेली ऊर्जा प्रेरणा फार काळ टिकत नाही. आतून यावं लागतं की मला का व्हायचंय, मला अधिकारी का व्हायचंय, हे अधिकारी का व्हायचंय, हे प्रश्नाचं ह्या उत्तर शोधा. एखादी मुलगी म्हणेल की मला सर अधिकारी व्हायचंय का, कारण माझ्या पंचक्रोशीमध्ये आणि माझ्या दूरदूरच्या नातेवाईकामध्ये कुणी सुद्धा शिकलेलं नाहीये. मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं, मला मोठं व्हायचंय, आणि होऊन माझ्या आईवडिलांनी जो निर्णय घेतलाय तो कसा खरा होता, कसा योग्य होता हे मला सिद्ध करायचंय. आणि त्याच्या माध्यमातून माझ्या पंचक्रोशीतल्या मुलींच्या शिक्षणाकरिता मला एक प्रेरणा बनायचंय. हे एखाद्याचं व्हाय असू शकतं. समजतोय मुद्दा? एखाद्याचं व्हाय हे असू शकतं की मी जे अनुभवलंय ते मला नाही पटत सर, मला नाही पटत की या पद्धतीने या ठिकाणी हे अशा प्रकारे भ्रष्टाचार होतो, या ठिकाणी या बाबतीत हे कुठेतरी मागासले, पण मला हे बदलायचं असू शकतं. अहो प्रत्येकाचं व्हाय शोधा. कुणाला आईवडिलांसाठी व्हायचंय, कुणाला आपल्या एकूण समुदायासाठी व्हायचंय, कुणाला भ्रष्टाचार दूर करण्यासाठी व्हायचंय, व्हॉट एव्हर मे बी द रिझन, पण ते व्हाय शोधा. कारण जेव्हा तुम्ही व्हाय शोधता तेव्हा लक्षात घ्या, तेव्हाच तुम्हाला तुमचं पर्पज मिळतं, पर्पज. आणि हे जेव्हा पर्पज सापडतं तेव्हा मग अभ्यास हा मारून मुटकून करावा लागत नाही, कुणाला तरी आणून तुम्हाला बसवावं लागत नाही. कारण या परीक्षेची तयारी करत असताना एक लक्षात घ्या, फरक काय माहितीये, शाळेत असताना तुमचे आई वडील तुमच्या मागे लागायचे, शिक्षक मागे लागायचे, इथे अभ्यास तुम्हाला स्वतःला करायचा आहे. आणि तुमच्याकडून ते डेडिकेशन येण्यासाठी सदैव तुमच्या समोर हे दिसलं पाहिजे, हे सदैव तुमच्या समोर दिसलं पाहिजे, तर आणि तरच खऱ्या अर्थाने यशाची वाटचाल सुकर होते. जसं महाराजांना सातत्याने काय दिसायचं, हे स्वराज्य, माझ्या लोकांचं ज्या पद्धतीने शोषण होत आहे, ज्या पद्धतीने तिथे हानी होतीये किंवा ज्यांचे हाल होत आहेत ते थांबवायचंय, हे त्यांना दिसत होतं सातत्याने समोर, आणि म्हणून ते सातत्याने काम करत होते. तोपर्यंत हातातून कृती घडत नाही, हे पाहिजे, हे शोधा. का सांगतोय, कारण सुरुवात आहे आपली, हे पहिल्यांदा शोधा, बाकी सगळं गौण आहे. का गौण आहे बघा, या ठिकाणी बघा, हे 3 वेन डायग्राम, हे व्हाय जे असतं ना हे सेंट्रलला असतं, हे व्हाय जे असतं हे सेंट्रल असतं. का करायचंय, का बनायचंय, हे जोपर्यंत नाही तोपर्यंत बाकीच्या 2 वर्तुळांना काही महत्व नाही. व्हाय काय आहे, हे तुमचं पर्पज आहे, हे तुमचं पर्पज आहे, हे तुम्ही आहात, हे तुमचं अंतःकरण आहे. तुमच्या अंतःकरणातून तो आवाज आला पाहिजे, मला का बनायचंय, व्हॉटएव्हर. हे पहिलं. मग हाऊ येतं. हाऊ म्हणजे काय, प्रोसेस. मग कसं बनायचं, वाय, का बनायचं ठरलं की मग प्रवास कसा करायचा आहे, त्यासाठी आम्ही आहोत तुम्हाला मार्गदर्शन करायला, तुमच्या प्रत्येक टप्प्यावरती सांगायला, मार्ग दाखवायला. हे आमच्याकडे सोडा, प्रोसेस आम्ही आहोत. आणि मग ठरेल आपलं व्हॉट, नक्की मला काय पद मिळवायचंय, मला
कुठल्या प्रकारे कसला अधिकारी व्हायचंय व्हॉट, पण सगळ्यात सुरुवात होते ती वाय पासून. हे नाही ना तर हे तकलादोर. कितीही लोक तुम्हाला बसून आणू द्या, अरे हे असं कर हे झालं, 10 वेळेस प्लॅनिंग देत दिलं तरी सुद्धा मुलं अजून तिथेच. का? कारण हे ठरलेलं नसतं. हे आतून यावं लागतं हो, हे आतून यावं लागतं. 5.5 वर्षांचा अभ्यासक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 2.5 वर्षामध्ये पूर्ण केला. का केला? फार प्रकांड पंडित होते म्हणून होतेच हो, पण त्याच्यापेक्षा त्याच्यामुळे नाही तर ते का केला? कारण माझ्या समाजाकरता मला काहीतरी करायचंय. मला एवढा वेळ नाहीये की जेणेकरून मी इथे हे लक्झरियस लाईफ जगेल. मला परत जायचंय माझ्या भारतात आणि माझ्या बांधवांना जागं करायचंय. हा वाय त्यांच्यामध्ये होता. गांधीजींनी एवढी चांगली वकिली सोडून सुद्धा ते भारतात परत का येत आहेत आणि का बरं त्या ठिकाणी एखाद्या नंग्या फकीराप्रमाणे आपलं आयुष्य जगतायत? कारण त्यांना वाय माहिती होतं की मला हे का करायचंय. माओ त्से-तुंगने बलाढ्य अमेरिका आणि चांगकाई शेखला पराभूत केलं. कुणाच्या साह्याने? साध्या शेतकऱ्यांच्या साह्याने. आणि लॉंग मार्च काढला. जवळपास 1,500 किलोमीटरचा हा लॉंग मार्च तो माणूस शेतकऱ्यांना गोळा करतोय आणि आयुष्यातली 20-25 वर्ष त्याच्यामध्ये घालतोय. का करतो कोण हे? का? कारण माहिती होतं वाय. हे इथून येतं सगळं. म्हणून का करायचं हे कळलं ना, ऑटोमॅटिक सगळ्या बाबी घडतात, ऑटोमॅटिक पावलं उचलतात, ऑटोमॅटिक आपण त्या प्रगतीपथावर जातो. मार्ग दाखवणारे तुम्हाला मग बरेच भेटतात. म्हणून हे पहिल्यांदा शोधा. हे शोधल्याशिवाय पुढे जाणं व्यर्थ आहे. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल. व्हाय शोधा. शोधलं की कोरून ठेवा. मी याच्याबद्दलचे खूप सुंदर तुम्हाला स्टोरी सांगेल, पण सगळ्यात शेवटी की हे कसं सत्यात लोक उतरवतात याचं तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरण सांगेन, पण सगळ्यात शेवटी. आता आपण पुढे जाऊया. मग मित्रांनो, याचा आता तुमच्यावरती मी खांद्यावर ओझं टाकून दिलंय. वाय तुम्ही शोधायचंय आणि भेटायचंय, सांगायचंय. नक्की आपण त्याच्यावरती विचार करूयात. मग आता जाऊयात पुढे नियोजन आणि तयारीकडे. मग नियोजन आणि तयारी करत असताना एक जनरल जी चूक करतात मुलं, ती चूक आपण नाही करायची. कोणती चूक करतात? ते म्हणजे लिनियर इंजिनिअरिंग और रिव्हर्स इंजिनिअरिंग. बऱ्यापैकी आज क्राऊड जो आहे युपीएससी एमपीएससीचा तो 50% पेक्षा जास्त क्राऊड हा इंजिनिअरिंगचा आहे. म्हणून आहे तसे शब्द वापरलेले आहेत. लिनियर इंजिनिअरिंग म्हणजे काय हो? तर ते म्हणजे की शासन येतं, शासन अर्थसंकल्पात सांगतं की आपल्याला काय करायचंय, तामिळनाडू मधल्या ह्या 2 गावांदरम्यान एक ब्रिज बांधायचा आहे. ब्रिज बांधायचा आहे का? कारण अनेक कारणासाठी हा महत्वाचा आहे. याच्यामुळे अनेक फायदे होणार आहेत. टेंडर निघतं, टेंडर निघालं की मग त्या ठिकाणी लोक भरतात. लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी भरलं की प्रोसेस होते. प्रोसेस होऊन मग ती पूर्णत्वास जाते. मग त्यातल्या एकाला टेंडर मिळतं. टेंडर मिळालं की तो कामाला सुरुवात करतो. नेहमीप्रमाणे जमीन गोळा करायची आहे, अडकलं. पैसा लवकर येत नाहीये, अडकलं. मजूर किंवा इतर काही प्रश्न आले, अडकलं. पावसाळा आला, अडकलं. झालं. याच्यामध्ये जवळपास 3-3.5 वर्ष निघून जातात. पूल काय उभा राहायला जात नाही. शेवटी असं होतं की एकदा मुख्यमंत्री मनावरती घेतात. मुख्यमंत्री का मनावर घेतात? कारण घटना तशी घडलेली असते. घटना अशी घडलेली असते की दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे, दरवर्षी येणाऱ्या वादळामुळे त्या प्रदेशातल्या होणाऱ्या नुकसानीचा अंदाज घेतला तर त्या प्रोजेक्टसाठी दिलेले पैसे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो जो ब्रिज बांधणं गरजेचं होतं ते न बांधल्यामुळे नुकसान होत चाललं होतं. पण अडचण एक दुसरी होती. दुसरी अडचण अशी होती की बांगलादेशचं जेव्हा वॉर सुरू झालं तेव्हा त्या बांगलादेशच्या वॉरमध्ये अमेरिकेचं 7वं आरमार आलं होतं भारतावरती अटॅक करण्यासाठी. आणि यावेळेस भारताचं जे सैन्य आहे तेही तयार होतं चिमुकलंच, पण तयार होतं. इंदिरा गांधींनी रशियाकडे मदत मागितली आणि तिकडून काटशह दिला म्हणून आरमाराने 7व्या अमेरिकेच्या भारतावर कुठलाही हल्ला नाही केला. पण आपण तयारी केली पाहिजे, जे काही का असे ना. मग त्यावेळेस या ब्रिजचं महत्व फार मोठं जाणवलं भारत सरकारला सुद्धा आणि तमिळनाडू सरकारला सुद्धा. आणि त्यांनी एकाला बोलावलं आणि त्याला सांगितलं की हा पूल काही करून 3.5 महिन्यामध्ये आपल्याला बांधायचा आहे. जे काम 3.5 वर्ष झालं नव्हतं ते 3.5 महिन्यात कसं काय होणार? लोक हसायला लागली. पण या पठ्ठ्याने मात्र सांगितलं की नाही, आपण करून दाखवणार. काय लागेल सर? हे गोष्टी लागतील. मंत्र्यांनी लगेच मंजुरी दिली आणि 3.5 वर्ष ज्या पुलाला
लागली जो उभाच राहिला नव्हता, एवढा पैसा खर्च करून तो 3.5 वर्षामध्ये पूल 3.5 महिन्यामध्ये पूल बांधला. ते म्हणजे ई श्रीधरन नावाचे एक अधिकारी, जे पुढे भारताचे मेट्रो मॅन म्हणून ओळखले जातात. जेव्हा त्यांना हे विचारलं की अहो हे काम तुम्ही केलं कसं काय, 3.5 महिन्यात हे कसं काय केलं, ते म्हणाले कारण मला होती डेडलाईन. कॉन्ट्रॅक्टरला डेडलाईन नव्हत्या, मला डेडलाईन होत्या. मला डेडलाईन होती की 3.5 महिन्यामध्ये हे कव्हर करायचंय. मी काय केलं, उलट येत गेलो आणि उलट येऊन मी प्रत्येक कामाचं त्या ठिकाणी नियोजन केलं की मला तिथे 3.5 महिन्यात जायचंय, पोचायचंय, तर मला काय काय करावं लागेल. डॉक्टरांची अपॉइंटमेंट जर माझे 3:30 वाजता असेल तर मला रस्त्याने प्रवासासाठी अर्धा तास लागतो, तयार होण्यासाठी 10 मिनिटं लागतात, म्हणजेच मला 40 मिनिटं अगोदर निघावं लागेल. हे प्लॅनिंग करता का नाही? तशाच प्रकारचं 3.5 महिन्यामध्ये जे अशक्यप्राय जे काही काम आहे ते श्रीधरन यांनी केलं. का? कारण डेडलाईन आहे. आयोगाने तुम्हाला डेडलाईन दिली आहे आणि म्हणून रिव्हर्स प्लॅनिंग, रिव्हर्स इंजिनिअरिंग करणं हे अधिक महत्वाचं आहे ना की या लिनियर इंजिनिअरिंग पेक्षा. पण रिव्हर्स प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला अगोदर आपलं टार्गेट कळलं पाहिजे. बघूया आपलं टार्गेट कसं आहे. आपलं टार्गेट आहे हे, आपली मुख्य परीक्षा आहे मार्च 2025 मध्ये. जर आपण त्यांचं ऐकलं किंवा त्यांच्या शेड्यूलनुसार गेलो तर जानेवारीमध्ये तुमची मित्रांनो पूर्व परीक्षेचा निकाल आहे आणि जानेवारीनुसार आता यावर्षी त्यांनी 29 एप्रिलमध्ये परीक्षा घेतली आहे. आपण असं पकडूयात की आपली एप्रिलला परीक्षा आहे, मार्चला आपला अभ्यास थांबवावा लागेल, बरोबर आहे का? मग त्यानुसार बघा रिव्हर्स या. मार्चला तुमची मुख्य परीक्षा आहे, निकाल जानेवारीला आहे, पूर्व परीक्षा तुमची सप्टेंबरला आहे आणि आज डिसेंबर आहे. उलट या जवळपास 1 वर्ष 4 महिने ते 1 वर्ष 5 महिने येतात. हा 1.5 वर्षांचा कालखंड आहे. या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्याला काय करायचंय, रिव्हर्स यायचंय आणि आपला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, नियोजन करायचंय. किती काळ आहे याच्यामध्ये, तर बघा एक्झॅक्टली तुम्हाला मी काळ ह्या ठिकाणी महिने सांगतो. पहिला काय केलं पाहिजे, जर आपण इथे विचार केला तर हे बघा, आज जर डिसेंबर असेल, डिसेंबर 2024, तर आपल्याला पोहोचायचंय या मार्च 2026 मध्ये मुख्य परीक्षेसाठी आपल्याला तयार राहायचंय. हा जो सगळा वेळ आहे त्याला आपल्याला डिवाइड करायचंय आणि डिवाइड करून त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी आपल्याला आखायची आहे आणि ती एक्झिक्यूट करायची आहे. हे करत असताना आपल्याकडून काय काय अपेक्षित आहे, तर पूर्व परीक्षेच्या अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास अपेक्षित आहे. आता मी असं गृहीत धरतो की तुम्ही या अभ्यासाच्या प्रक्रियेमध्ये शून्य आहात, जे अगदी नवखे आहात तुम्ही आणि तुम्ही आता जस्ट सुरुवात करताय. तर तुम्ही काय काय केलं पाहिजे या सगळ्या प्रक्रियेत. पहिला फाउंडेशन डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यात तुमचं फाउंडेशन कंप्लीट झालं पाहिजे. 2 महिने फाउंडेशनला आहेत. त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी टप्पा पहिला, ज्यासाठी तुम्ही वेळ देऊ शकाल फेब्रुवारी 2025 ते मे 2025, 4 महिने. हा आपल्याकडे मुख्य परीक्षेचा पहिला टप्पा आपण कव्हर करू शकतो. त्यानंतर पूर्व परीक्षेची तयारी जून 25 ते सप्टेंबर 25, 4 महिने आहेत. याच्यामध्ये आपल्याला पूर्व परीक्षा काढायचीच आहे, 100% काढायची आहे. आणि त्याच्यानंतर मुख्य परीक्षेचा टप्पा दुसरा हा ऑक्टोबर 2025 ते मार्च 2026, 6 महिने परत मिळतात. म्हणजे बघा 2 महिने 4 महिने 4 महिने आणि परत 6 महिने. 2 महिने 4 महिने 6 महिने. आजपासून बघाल तर मे पर्यंत आपल्याकडे जवळपास 6 महिने आहेत. या 6 महिन्याचे परत आपण 2 भाग केले. 2 महिने फाउंडेशन, 4 महिने मुख्य परीक्षा. परत पूर्व परीक्षेच्या अगोदर आपल्याकडे 4 महिने आहेत. या 4 महिन्यामध्ये पूर्व परीक्षेचा फक्त आणि फक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास नव्हे, रिव्हिजन, टेस्ट, प्रॅक्टिस तेच करायचंय. आणि त्यानंतर परत पूर्व परीक्षेनंतर तुम्हाला 6 महिने आहेत. या 6 महिन्यामध्ये परत आपल्याला मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्याकडे जायचंय. काय काय करायचंय, कसं करायचंय थोडक्यात सांगतो. पहा, पहिला टप्पा फाउंडेशन. डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यामध्ये आपल्याकडून काय अपेक्षा आहे. पहिलं, याच्यामध्ये वाचायचंय काय. फाउंडेशन मध्ये काय करणार आहे आपण, तर शालेय पाठ्यपुस्तकं. कारण डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमध्ये सगळ्यात मोठी तुमच्याकडून अपेक्षा काय आहे. कालच माझ्या सहकारी असलेल्या अर्षद सरांनी तुम्हाला सांगितलं, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा तुम्हाला अनालिटिकल ॲबिलिटी मागते. तुम्हाला ती काय करते, अनालिसिस मागते. आणि अनालिसिस साठी तुमची संकल्पनात्मक बांधणी खूप मजबूत पाहिजे. आणि म्हणून इथे शालेय पाठ्यपुस्तकातून
फॅक्ट घ्यायच्या नाहीयेत. शालेय पाठ्यपुस्तकातून फक्त विश्लेषण समजून घ्यायचंय, संकल्पना समजून घ्यायचंय. आणि म्हणून असं म्हटलं जातं इथे काय, रीड इट लाईक अ स्टोरी. रीड इट लाईक अ स्टोरी हे नेहमी लक्षात ठेवा. एखाद्या स्टोरी प्रमाणे हे पुस्तकं वाचा आणि त्यातून काय समजून घ्या, संकल्पना, कौशल्य. वाचायचंय काय, उद्दिष्ट, कौशल्य काय विकसित करायचंय, दोन्ही. पहिलं स्टेट बोर्ड. आता ज्या विद्यार्थ्यांना जमतं इंग्रजी थोडंसं आणि ज्या विद्यार्थ्यांची आहे क्षमता थोडीशी, त्या विद्यार्थ्यांनी एनसीईआरटी सुद्धा वाचाव्यात. काही एनसीईआरटी तुम्ही नक्की करा, काही अवघड नाहीयेत. जर स्टेट बोर्ड वाचले ना तर एनसीईआरटी सहजपणे वाचता येतात. नक्की करा, आम्ही नक्की सांगतो वाचा. पण किमान काय करणं अपेक्षित आहे, शालेय पाठ्यपुस्तकांचं वाचन. कोणते करायचे, कोणत्या विषयानुसार करायचं, यासाठी स्वतंत्रपणे आपण उद्या चर्चा करणार आहोत. आपलं उद्या फाउंडेशनचं कोर्सचं आपल्या एकूण फाउंडेशन कसं बिल्डअप करावं त्यावरती सविस्तर आपलं चर्चा आहे. पण आता फाउंडेशन मध्ये तुम्हाला शालेय पाठ्यपुस्तकं करायची आहेत, विषय निहाय ती पुस्तकं वाचायची आहेत, स्टोरी सारखी वाचायची आहेत, संकल्पना बांधून घ्यायच्या आहेत. आणि त्याचबरोबर इथेच आपल्याला निबंध विषयाची सुरुवात करायची आहे. तुम्ही म्हणाल की फार लवकर होत नाही ना सर, हे निबंध आत्तापासूनच सुरू करायचा नाही, तो आत्तापासूनच सुरू करावा लागेल. म्हणजे या सेशनला येण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माहिती आहे ऑप्शनल एथिक्स आणि एसे सर याच्यावरतीच रिझल्ट असतो असं आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पण निबंध, एथिक्स आणि ऑप्शनल मधून रिझल्ट येण्यासाठी त्यांच्यावर कमांड पण पाहिजे. निबंधाचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट काय, भरघोस गुण देतो. पण सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे काय माहितीये, सिलेबसच नाहीये. आणि ज्याचा सिलेबस काहीच नसतो त्याचा सिलेबस काय असतो, अंडर द सन एव्हरीथिंग. अंडर द सन एव्हरीथिंग आहे. मग हे गोळा कसं करायचं, कसा करायचा अभ्यास, कसा आणायचा आवाक्यात, कसं त्यावर प्रभुत्व मिळवायचं, मित्रांनो त्यासाठी लागतो वेळ. आणि निबंध असा एकमेव विषय आहे की ज्याची तयारी जेव्हा तुम्ही आज सुरू केली, तुमच्या निबंधाचा पेपर होईपर्यंत ती सुरू राहणार आहे. त्याचा कंटेंट गोळा करण्याची प्रक्रिया आज सुरू झाली तर तुमच्या पेपर पर्यंत ती कंटिन्यू राहणार आहे. ती कधीच बंद पडत नाही, ना तुमच्या प्रिलिमच्या काळात ना मेन्सच्या काळात. पण निबंधावरती प्रभुत्व मिळवायचं असेल किमान 1.5 वर्ष लागतो. किमान 1.5 वर्ष लागतं म्हणजे लागतं. त्यामुळे निबंधाची सुरुवात इथून करायची. कशी, पुढे आपण बघूयातच. आणि वर्तमानपत्र का, कारण कुठल्याही परीक्षेच्या अगोदरचे 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स आपल्याला माहिती असायला हवं. आणि इथे हे वर्तमानपत्र मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाचायचंय. एका वाक्यात सांगू काय वाचायचंय, पूर्व परीक्षेकरता आपण, ऑब्जेक्टिव्ह परीक्षेकरता आपण नेहमी शोधायचो फॅक्ट 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 फॅक्ट. आता मुख्य परीक्षेकरता मात्र काय करायचं, इश्यूज 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 इश्यूज. आपल्याला इश्यूज काढायचे. इश्यू महत्वाचे आहेत ना की फॅक्ट. कोण कुठे काय फार महत्वाचं नाहीये. का, याने काय होईल, कशामुळे, हे आपल्याला त्यातून शोधायचं आहे. येते लक्षात, हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्तमानपत्र म्हणलं की आपलं काय आलं पाहिजे, इश्यू वरती बेसिकली फोकस आला पाहिजे. आणि याच बरोबरीने उत्तर लेखनाला याच काळात सुरुवात करायची आहे. कुठे, फाउंडेशन मध्ये. उत्तर लेखन अगदी छोटे छोटे प्रश्न, स्टेट बोर्डच्या पाठाच्या मागे प्रश्न आहेत, एनसीईआरटीच्या पाठीमागे प्रश्न आहेत, लिहा. छोटे छोटे प्रश्न आहेत, लिहिले पाहिजेत, कारण इथूनच सुरुवात होणार आहे. सो हा झाला पहिला टप्पा फाउंडेशनचा. हा झाला की मग आपला काय येईल, मुख्य परीक्षेचा टप्पा पहिला, ज्याच्यामध्ये फेब्रुवारी ते मे 2025 हा कालखंड आहे. 4 महिने जवळपास आपण त्याला ठेवतोय. या 4 महिन्यामध्ये आपले जीएसचे मुख्य विषय, त्यात कोणतेही 2 घ्या, कोणतेही 2 पेपर, कारण का 2च होऊ शकतात. म्हणून 4 महिने 2 पेपर असं कसं काही शक्य आहे, कारण त्याचं उत्तर पुढे आहे. आणि ते म्हणजे ऑप्शनल. कुठे, ऑप्शनलची तयारी याच काळात करायची आहे. आणि त्यामुळे अर्धा वेळ तुमचा ऑप्शनलला सरक जाणार आहे आणि अर्धाच वेळ तुमच्याकडे असणार आहे. त्यामुळे याच्यामध्ये 2 पेपर होऊ शकतात. फैसला आपके हात में है. ज्या विद्यार्थ्यांचं असं आहे की नाही सर आम्ही पूर्वी पण राज्यसेवा तयारी केली आहे ऑब्जेक्टिव्हची आणि त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटिक्स झाले हो, मग ना आम्ही काय करतो, एथिक्स आणि एसे आणि ऑप्शनल घेतो. चालेल, 2 पेपर तुझे होत आहेत कव्हर आणि ऑप्शनल कव्हर होत आहे. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. ज्या विद्यार्थ्यांचं असं आहे की नाही सर मला अजून थोडंसं, मी नौखा आहे आणि माझ्याकडे फारसं मला ते हिस्ट्री जॉग्राफीचं फारसं नॉलेज नाहीये, मी काय करतो, पेपर पहिला हिस्ट्री जॉग्राफी सोसायटी घेतो आणि पेपर दुसरा पॉलिटी घेतो. नाही, कारण त्याचा मला फायदा पुढे पूर्व परीक्षेला पण होईल. सर ठीक आहे, तू ते घे, पण कुठले तरी 2 पेपर संपवा.
कुठलेही 2 पेपर संपवा. याचं उत्तर सर्वांना जनरलाइज नाहीये, ते प्रत्येक विद्यार्थ्यानुसार वेगळं उत्तर होतं की कोणते 2 संपवायचे, पण 2 पूर्व परीक्षेच्या अगोदर संपले पाहिजेत. कसे? अभ्यास केला पाहिजे. अभ्यास म्हणजे काय पुढे सांगेन, पण 2 पेपर संपले पाहिजेत. हे 2 पेपर संपवायचे. समजा फॉर एक्झाम्पल आपण एथिक्स ठरवला, तर एथिक्सचं या काळामध्ये संदर्भ ग्रंथ वाचायचे आहेत. वर्तमानपत्र तर आपण वाचणं कंटिन्यू ठेवणारच आहोत. आणि त्याचबरोबर इथे मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे काय? संकल्पना समजून घेणं, कॉन्टेंट गोळा करत राहणं संदर्भ ग्रंथातून, नोट्स काढणं आणि उत्तर लेखनाचा भरपूर सराव करणं. हे करणं म्हणजे काय करायचं आपल्याला? मुख्य परीक्षेची तयारी. मुख्य परीक्षेच्या ह्या टप्प्यामध्ये आपल्याला कॉन्टेंट पण गोळा करायचं आहे. फक्त संकल्पना नाही, कॉन्टेंट पण असला पाहिजे, नोट्स पण काढलं पाहिजे, आन्सर रायटिंग पण झालं पाहिजे. हे कंटिन्यू आहे बघा. हे उत्तर लेखन ना कंटिन्यू येणार आहे, हे कुठेच थांबत नाही, कंटिन्यू येणार आहे तुमच्याकडे. नोट्स आता सुरू झाल्या, कंटिन्यू काढायचे आहेत. मग हे दुसऱ्या ह्याच्यामध्ये आता परत थोडंसं तुम्हाला घेऊन येतो. डिसेंबर ते मे मध्ये लक्षात घ्या, डिसेंबर ते जानेवारी फाउंडेशन आणि फेब्रुवारी ते मे जीएसचे 2 पेपर. पण परत डिसेंबर ते मे 6 महिने कंटिन्यू काय करायचंय? वैकल्पिक विषय. ऑप्शनलची तयारी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. कारण कुठलाही ऑप्शनल, लक्षात घ्या, 500 मार्कांचा ऑप्शनल आहे. काय होतं, तुम्ही तुमच्या GS1 मध्ये हिस्ट्री 70-80 मार्काचा, जिओग्राफी 40-50 मार्काचा, त्याला मात्र आपण 1-1.5 महिना देतो. आणि हा 500 मार्काचा विषय आहे आणि आपली अपेक्षा काय असते की नाही हा पटकन संपला पाहिजे. नाही होत. या ऑप्शनलवर कमांड येण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि तो आत्ताच देऊ शकता. प्रिलिम नंतर याची रिव्हिजन करायची आहे, आत्ताच तुम्ही ते करू शकता. आणि म्हणून ऑप्शनलची द बेस्ट टायमिंग कुठला असेल तर हा महिना आहे. डिसेंबर पासून मे पर्यंत मित्रांनो तुमच्याकडे 6 महिने आहेत. या 6 महिन्यामध्ये तुम्ही ऑप्शनलची तयारी करून ठेवा. ही संधी आहे, दौडू नका. आत्ताचा वेळ गेला की पुढे अडचणी आहेत बघा. मग करायचं काय काय आहे? सिलेबस घ्या, सिलेबस डिकोड करा, दोन्ही पेपरचा सिलेबस डिकोड करा आणि क्वेश्चन पेपर बेसिकली वाचून घ्या. संदर्भ ग्रंथ वाचायला सुरुवात करा. वर्तमानपत्र तर कंटिन्यू राहणारच आहे. आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शनल मध्ये सुद्धा संकल्पना, कॉन्टेंट, नोट्स आणि उत्तर लेखन हे येणारच आहे. संपवा. या 6 महिन्यामध्ये ऑप्शनल, त्यातही टार्गेट असं ठेवा, पहिल्या 4 महिन्यामध्ये ऑप्शनल सगळा कव्हर करणे, उरलेल्या 2 महिन्यामध्ये परत ऑप्शनलची व्हॅल्यू ॲडिशन करणे. 6 महिने खूप मोठा कालखंड आहे आणि हे चालणार तुमचं. हे जवळपास अर्धा महिना. म्हणून म्हणलं तुम्हाला जीएसचे आणखी खूप विषय होऊ शकत नाहीत. 2 पेपर होऊ शकतात. पहिला दुसरा घेतला तर जवळपास त्याच्यामध्ये तुमचे 3 ते 4 विषय होऊ शकतात. ठीक आहे. किंवा एथिक्स आणि तुम्ही दुसरा पेपर घेतला तर त्यात तुमचे 2 पेपर होऊ शकतात किंवा 2 विषय पण होऊ शकतात. हे तुमच्यावर डिपेंड आहे. हे शिक्षकांशी भेटून आपल्याला ते करायचं आहे. तर हे झालं दुसरं. तिसरं आता पुढे मग येईल तुमची पूर्व परीक्षा जून ते सप्टेंबर 2025. याच्यामध्ये आता ह्या 4 महिन्यामध्ये असायला काय पाहिजे तर पुन्हा एकदा तुम्ही पूर्व परीक्षेचे सगळे विषय, त्यांच्या संदर्भ ग्रंथाने नोट्स, वर्तमानपत्र. पण याच्यामध्ये पूर्व परीक्षेतले जे 4 महिने आहेत करायचं काय आहे? वाचायचं नाहीये, रिव्हिजन करायचंय, प्रॅक्टिस करायचंय, टेस्ट द्यायचे आहेत, प्रॅक्टिस करायचंय, इम्प्रूव्हमेंट करायची आहे. सो प्रॅक्टिस, टेस्ट, इम्प्रूव्हमेंट, पुन्हा प्रॅक्टिस, पुन्हा टेस्ट, पुन्हा रिवाइज, पुन्हा प्रॅक्टिस, पुन्हा रिवाइज. फक्त रिव्हिजन, फक्त प्रॅक्टिस आणि फक्त टेस्ट असल्या पाहिजेत. हा कालखंड जो आहे 4 महिन्यांचा, याच्यामध्ये मी नव्याने काहीतरी वाचेन अशी त्या ठिकाणी कुठलीही शक्यता ठेवू नका. अपवाद एखादा दुसरा विषय फार झालं, जोही कसा सायन्स मधला बेसिक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी सारखा विषय आहे, तो याच्या पलीकडे काही ठेवू नका. लक्षात घ्या, याच्या पलीकडे काही ठेवू नका. कारण 4 महिन्यामध्ये बेसिकली किमान 3 महिने तुमचं हेच असायला पाहिजे. आणि जर तुमची ही पोझिशन तुम्ही मिळवली ना, 100% तुम्हाला तुमची प्रिलिम काढता येते. आणि येणाऱ्या 2025च्या पहिल्या अटेम्प्टचं जे काही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, जर ती दवडायची नसेल तर याच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. पूर्व परीक्षा आपल्या हातातून जाता कामा नये. नेहमी सांगत आलोय, मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सोपं आहे हो, भरपूर पेपर आहेत, कधीही कमबॅक करता येतं टेस्ट सिरीज सारखं. पण पूर्व परीक्षा 100 चेंडू आहेत, फक्त 100 चेंडू आहेत, मात्र खेळणारे भरपूर आहेत. आणि त्यामुळे पूर्व परीक्षा ही तुलनेने अधिक डिफिकल्ट आहे मुख्य परीक्षेपेक्षा.
हे लक्षात घ्या. आणि म्हणून मुख्य पूर्व परीक्षेची तयारी आपल्याला या 4 महिन्यामध्ये करावीच लागेल, द्यावंच लागतील. गेटिंग. आणि मग येतो आपला पुढचा मुख्य परीक्षेचा तयारी टप्पा क्रमांक 2, ऑक्टोबर ते मार्च 2026. यातले फक्त 2 महिने उरलेले 2 पेपरसाठी द्यायचे आहेत. जे काही तुम्ही 2 पेपर मागे ठेवाल त्यासाठी 2 महिने द्यायचे आहेत. उरलेल्या 4 महिन्यामध्ये काय करायचंय? मुख्य परीक्षेची रिव्हिजन, प्रॅक्टिस, टेस्ट, प्रॅक्टिस, टेस्ट, प्रॅक्टिस, टेस्ट, फीडबॅक, इम्प्रुव्हमेंट हेच करायचंय. मगाशी म्हणलं ना, सूर्यासारखं व्हायचं असेल तर सूर्यासारखं तळपलं पण पाहिजे, जळलं पण पाहिजे, घाव पण सोसून घेतले पाहिजे. नुसतं देवत्व येत नाही, मोठेपणा नुसता येत नाही. त्यासाठी मेहनत करावीच लागते, झपाटलागत करावं लागतं, पॅशन लागतेच हो. नुसतं होत नाही, व्हावंसं वाटतं, प्रत्येकालाच वाटतं, पण मग प्रत्येक यशस्वी होत नाही ना. त्याची कारणं काय आहेत? कंटिन्युअसली वेड्यागत झपटल्यागत काम करावं लागतं. आणि ते काम करत असताना नेहमी कुणाच तरी मार्गदर्शन घ्यावं लागतं. कारण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, वेळ आत्ता आपल्याकडे पुरेसा आहे. पण निर्णय चुकला, एखादा महिना घातलात, वेळ गेला. कारण आता घड्याळ टिकटिकायला लागलंय, उलट 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 घड्याळ टिकटिकायला लागलंय, हे लक्षात घ्या. आणि यामध्ये वेळीच आपण सावध होणं आणि सातत्याने प्रयत्न करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाहीत. मग इथे यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन येतोच, पण एकदा पुन्हा रिवाइज करून देतो तुम्हाला सगळं मी काय काय सांगितलंय ते. मित्रांनो, आपल्याला सुरुवात करायची आहे आपल्या फाउंडेशन पासून. फाउंडेशन छानपैकी बनवा. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे आणि त्याच्यानंतर पूर्व परीक्षेकडे वळायचंय आणि त्याच्यानंतर परत आपल्याला मुख्य परीक्षेकडे जायचंय. लक्षात घ्या, अतिशय साधा, सोपा, चांगला, भरपूर वेळ, भरपूर नाही पुरेसा वेळ असा मिळालेला हा आपल्याला सगळा शेड्यूलचा भाग आहे. आणि याचा फायदा घ्या. जर याचा फायदा नाही घेऊ शकलो आपण तर आपल्यासारखे करंटे आपणच. मग करायचं काय आहे? तर काही महत्वाची सत्य आहेत. जसं गांधीजींनी काही सत्य सांगितली होती, काही गौतम बुद्धांनी नोबल ट्रूथ सांगितलं होतं, तसं काही तुम्हाला मुद्दे सांगतो. पहिलं, दररोज PYQ वाचा. मुख्य परीक्षेचे म्हणतोय, UPSCचे हे करा, दररोज हे वाचलं पाहिजे. त्यानंतर दररोज सिलेबस हा पाठ पाहिजे, हा आपल्याकडे आहे, तो डिकोड करून घ्या. ठीक आहे, डिकोड करून घ्या. तिसरं, उत्तर लेखन दररोज करा. उत्तर लेखन इज इक्वल टू सक्सेस आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्रत्येक विद्यार्थ्याला आपण काय करतो? पहिल्या दिवसापासून लिहायला लावतो. पहिल्या दिवसापासून. वाच कमी, लिही जास्त. मार्केटमध्ये तुम्ही बघता ना, बोलणाऱ्याचे गहू पण विकले जातात, न बोलणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही. या परीक्षेमध्ये सुद्धा बोलणार काय आहे? तुमची उत्तरपत्रिका. आणि ती परीक्षकाच्या समोर असणार आहे. काय करायचंय तुम्हाला? परीक्षकाला प्रभावित करायचंय. काय येतंय, किती वाचलंय, डझंट मॅटर. त्याला फक्त तुमची प्रश्नपत्रिका दिसते, उत्तरपत्रिका दिसते आणि त्या उत्तरपत्रिकेच्या आधारावर तो तुम्हाला पुढे मार्क देणार आहे. तुमची उत्तरपत्रिका आणि तेच सक्सेस आहे. हे लक्षात घ्या. चौथं, पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करा. आणि पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करणं म्हणजे काय? हे कसं होतं हो? हे या 2 गोष्टींवरती होतं. पर्स्पेक्टिव्ह, आता डिस्क्रिप्टिव्हचा जो आपला पर्स्पेक्टिव्ह आहे तो ॲनालिटिकल आहे. हा ॲनालिटिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करणं हे आपल्या समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. पण हे करायचं कसं? कशा पद्धतीने करणार? येस, तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जी काही चर्चा या ठिकाणी केली, अगदी त्याच पद्धतीने आपण आपले सगळे जे काही ILPचा कोर्स असेल, सोशलॉजीचा असेल, हे सगळे आपण त्याच्यामध्ये राबवत असतो. उदाहरणार्थ, आपल्याकडे जेव्हा विद्यार्थी येतो तेव्हा आपण पहिल्यांदा काय करतो माहितीये? आल्या त्याचं स्वागत करतो आणि लगेच आपण त्याच्यावरती MPSCने दिलेला सिलेबस धडाधड त्याच्या अंगावरती फेकून देतो. असं करत नाही. आपल्याकडे ऍडमिशन झाल्यानंतर पहिल्यांदा आपण काय करतो माहितीये? विद्यार्थ्याला
फोर्स करतो कुठे? त्याला परत त्याच्या बालपणाकडे न्यायला जायला आणि बालपणापासून आत्तापर्यंत यायला फोर्स करतो. कसं? आमचं सगळ्यात महत्वाचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हे स्वॉट. आम्ही विद्यार्थ्यांना पहिल्यांदा हे सांगतो की बाळा काय कर, तुझ्या व्यक्तिमत्वाचं स्वॉट कर, व्यक्तिमत्वाचं. दुसरं तुझ्या कौशल्याचं स्वॉट कर, हे लक्षात घ्या. आणि तिसरं तुझा अभ्यास विषय जे आहेत ना आपले त्यांचं स्वॉट कर, हे लक्षात घ्या. याच्याशिवाय पुढे जाता येत नाही हो. मोठी माणसं नुसती मोठी होत नाहीत. मोठ्या माणसांना चांगलं माहिती असायचं की ते कुठे कमकुवत आहेत आणि त्यांना चांगलं हे माहिती असायचं की कुठे त्यांना ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि कुठे त्यांचे थ्रेट आहेत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नेहमी एवढं आदराने नाव घेतो, हे जगातले सर्वाधिक उत्तम असे स्ट्रॅटेजिस्ट होते. तुम्ही बघा महाराजांची कुठलीही मोहीम आणि कुठलंही पाऊल हे उगे आपलं उठलं आलंय काही आपलं ते आले मनात चला कुठेतरी निघाले असं कधीच नसायचं. अहो दक्षिणेकडच्या स्वारीसाठी तर जवळपास त्यांनी 2 वर्ष तयारी केली होती आणि 2 वर्ष तयारी करून योग्य ती वेळ साधली आणि दक्षिणेवरती स्वारी केलेली आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून महाराज तुम्ही बघा ना, प्रश्न मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना विचारतो की महाराजांनी त्यांचं स्वराज्य हे या सह्याद्री म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्येच का विकसित केलं, का स्थापन केलं, का मराठवाड्यामध्ये जाऊन निवांतपणे तिकडे विदर्भामध्ये जाऊन त्यांनी का तिकडे नाही गेले ते? का नाही केलं? करा विचार. का? कारण महाराजांना हे चांगलं माहिती होतं की माझी स्ट्रेंथ काय आहे आणि माझं थ्रेट काय आहे. महाराजांना हे चांगलं माहिती होतं माझ्याकडे मनुष्यबळ नाही, माझ्याकडे रसद नाही, माझ्याकडे सैन्य नाही, हे माझे सगळ्यात मोठा थ्रेट आहे. पण माझं सगळ्यात मोठं बलस्थान काय आहे? हा सह्याद्री, या सह्याद्रीच्या कडा कपाऱ्या, हे माझं सर्वात मोठं बलस्थान आहे. आणि म्हणून महाराज काय करतात, जेव्हा आपण बघतो बघा की बाजीप्रभू देशपांडेंनी त्या पावनखिंडीमध्ये गनिम मारला, हजारो गनिम मारला. बाजीप्रभू देशपांडे एकट्याने कसं शक्य होतं? शक्यच नव्हतं एकट्या बाजीप्रभू देशपांडेंना ते मारणं. पण बाजीप्रभू देशपांडेंच्या साथीला मत्तीला धावून आला सह्याद्री. तो सह्याद्री आहे. अतिशय चाणाक्ष रीतीने ते पावनखिंडीतून त्याला ते घेऊन जातात आणि एकटे बाजीप्रभू देशपांडे त्या हजारो गनिमांना तिथे पुरतात. का? हे आपलं स्ट्रेंथ आहे ना महाराजांचं. मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला आपल्या आपलं व्यक्तिमत्व पहिलं तर मला काय जमतं काय नाही जमत, मी कुठे कमी आहे कसा आहे बघा. एकदा हे लक्षात घ्या, एकदा आपल्या कमतरता कळल्या ना की आपल्याला मात करता येते, हे पण ओळखा. काही विद्यार्थी अतिशय चंचल असतात तर काही विद्यार्थी अतिशय निवांत असतात. ओळखा, हे दोन्हीही थ्रेट आहेत, ओळखा. त्याचबरोबर आपली कौशल्य, मला सर लिहायला खूप चांगलं जमतं, लक्षात राहत नाही फारसं, काही अडचण नाही. सर माझं वाचन फार स्लो आहे हो, पण जे वाचतो ना ते कायमचं लक्षात राहतं. ओळखा स्वतःची कौशल्य. अभ्यास विषय, सर इंजिनिअरिंग वगैरे झालेलं आहे त्यामुळे सोशल सायन्सचा फार टच नाहीये, मग हे कसं करणार, तिथं मला थोडंसं डिफिकल्ट वाटतं. किंवा एखादा सर इंजिनिअरिंग जरी झालं असलं ना, वाचनाचा फार छान आवड आहे आपल्याला, खूप सारं वाचन झालेलं आहे, हे काही आपल्याला अवघड जात नाही. ते फक्त जरा ते निबंधाच्या पेपरचं काय व्हॉटेवर, ओळखा, हे करायचं. म्हणून आपल्या इथे आपण पहिल्यांदा काय करतो, विद्यार्थ्यांचं यानुसार स्वॉट करून घेतो आणि त्याच्यानुसार पर्सनलाइज्ड आपण स्ट्रॅटेजी ठरवतो. आपल्या प्लॅटफॉर्मचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सेपरेट ट्रीट करतो. असं नाहीये चला भीडमध्ये आले एकदा सगळे वन टू मेनी, कोण काय करतंय कोण येतंय, बिलकुल नाही. प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीने तिथे ते विश्लेषण केलं जातं आणि प्रत्येकाला त्यानुसार तिथे सोबत घेऊन गेलो जातं. आणि प्रत्येक मेंटॉर हा विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवरती मदत करतो, हे या माध्यमातून. हे पहिलं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. दुसरं, या प्लॅटफॉर्मवरती जर आपण बघितलं तर आम्ही काय केलेलं आहे, तुमच्या जे काही कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट याच्या बरोबरीने, हे तर टिकमार्क आहेच आहे, पण आणखी सगळ्यात महत्वाचं आहे लेखन कौशल्य. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. उदाहरण, आपला जो फाउंडेशन कोर्स आहे ना मित्रांनो, या फाउंडेशन कोर्समध्ये विद्यार्थी किती प्रश्न लिहित असतील, किती प्रश्न लिहित असतील विद्यार्थी? सगळे विषय जर 6 विषय पकडले आपण, किती एक अंदाज काही आहे तुम्हाला इथे सांगता येईल?
टाका. काही अंदाज किती प्रश्न लिहित असतील, जे छोटे छोटे प्रश्न आहेत प्रत्येक चॅप्टरनुसार, स्टेट बोर्ड एनसीईआरटी दोन्ही असतं त्यामध्ये. किती 2200 प्लस प्रश्न आहेत 2 महिन्यामध्ये. स्टेट बोर्ड आणि तुमच्या त्या एनसीईआरटी वरतीच विद्यार्थी एवढे प्रश्न लिहितात. अजून आम्ही त्यांना फोर्स करतो, अरे पीवायक्यू पण घे की एखादा. का? कारण हे फार महत्वाचं आहे. कारण का? इथूनच कळणार आहे ह्याला काय कळलं. 5 वेळेस विद्यार्थी येतो, म्हणतो सर लक्ष्मीकांत फाटला हो, वाचून वाचून फाडून टाकलाय पार. अरे हो, पण तू फाडला म्हणजे तुझा अभ्यास झाला हे तुला वाटतंय. जोपर्यंत मला इथं बसून लिहून एखादा प्रश्न दे बरं, जोपर्यंत तू ते करणार नाहीस तोपर्यंत मी का विश्वास ठेवू तुझ्यावरती, तुला खरंच काही समजलंय ते. आणि म्हणून काय, लेखन हा आरसा आहे तुमचा. परफॉर्मन्स हा तुमचा बेसिकली आरसा आहे. तुम्ही काय केलंय, तुम्हाला काय उमजलंय, काय नाही उमजलंय, इथून येणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून लेखन सराव हा सगळ्यात क्रिटिकल आहे. 2 प्रकारे लेखन सराव. वर्गामध्ये पीवायक्यूच्या बेसिसवरती विश्लेषण तर आहेच आहे, पण असाइनमेंट प्रत्येक लेक्चर नंतर, प्रत्येक टॉपिक नंतर असाइनमेंट्स आहेत. एसे सकट सगळ्यांना असाइनमेंट आहेत. लिहायला आम्ही पहिल्या दिवसापासून लावतोय आणि ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि हे मग विद्यार्थी विचारतात सर पण काही सुरुवातच नाही, तुम्ही कसं काय लिहायला लावताय. त्याचं कारण असं आहे, आम्ही डेव्हलप केलेली, आम्ही कशाला डेव्हलप करतोय, आम्ही आहेत त्याच पद्धती. कारण बघा, विजेते काही वेगळ्या गोष्टी करत नसतात, आहेत त्या फक्त गोष्टी नव्या रूपात करत असतात. हे लक्षात घ्या. आपली जी मेथड आहे ती काय आहे, ओपन बुक मेथड. ओपन बुक मेथड पहिल्या दिवसापासून विद्यार्थी का लिहू शकतो, कारण ओपन बुक मेथडमुळे 2 मुद्दे असतात. उत्तरामध्ये उत्तराचे 2 मुद्दे असतात. पहिला कॉन्टेंट, तुमच्या उत्तरामध्ये असायला हवा कॉन्टेंट, आणि तुमच्या उत्तरामध्ये नसायला हव्यात काही टेक्निकल एरर. टेक्निकल एरर ह्या नसायला हव्यात. मग हा जो कॉन्टेंट आहे ना मित्रांनो, हा वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे. उदाहरण बघा, आज मी स्टेट बोर्ड वाचलं, माझ्याकडे कॉन्टेंट आला. उद्या मी एनसीईआरटी वाचलं, कॉन्टेंट वाढला. उद्या मी आणखी संदर्भ ग्रंथ वाचलं, कॉन्टेंट वाढला. नोट्स वाचल्या, कॉन्टेंट वाढला. वाढतोय का नाही, बरोबर आहे, कॉन्टेंट वाढत जातो. पण तो कॉन्टेंट वाढत जातो मित्रांनो, पण कॉन्टेंट संपल्यानंतर मी काय करतो, लिहितो, तो दिवस कधीच येत नाही. डे 1 पासून लिहा. कारण डे 1 पासून लिहिलात तरच काय होतं माहितीये, ज्या आपल्या टेक्निकल एरर आहेत ना, त्या डे 1 पासून आपल्याला कळतात आणि कोर्स संपेपर्यंत आपण त्या एकूण उत्तर लेखनामध्ये त्या संपूर्ण कोर्समध्ये परिपक्व होऊन जातो. काय असतात टेक्निकल एरर, बघून सुद्धा उत्तर लिहायला लावल्यानंतर मुलांना प्रस्तावना कशी लिहू हा प्रश्न राहतो. आणि त्याच्यापेक्षा मोठा यक्ष प्रश्न काय माहितीये, कन्क्लुजन कसं करू. कन्क्लुजन कसं करू, 2 मेन्स दिलेल्या मुलांना सुद्धा कन्क्लुजन कसं करू हे कळत नाही, शेवट कसा करू हे कळत नाही. हे कुठून दूर होणार आहे, इथून. उत्तरामध्ये फ्लो आहे का, उत्तराची भाषा कशी आहे, नाविन्यपूर्णता आहे का, सृजनशीलता आहे का, करंट काही घटनांशी जोडलेलं आहे का उत्तर, काही महत्वाचे ज्वलंत प्रश्न येत आहेत का त्याच्यामध्ये, काही फॅक्ट आहेत का, काही तज्ञांची मतं आहेत का, डायमेन्शन्स कव्हर केलेले आहेत का, उत्तरामध्ये तुमच्या काही फ्युचर, काही फॉरवर्ड अशा काही गोष्टी समाविष्ट आहेत का, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार यांच्या काही योजना किंवा प्रयत्नांचा काही उल्लेख आहे का. असे सगळे घटक आहेत, हे आपल्या उत्तरामध्ये असावे लागतात. हे तपासायचं इथे. मुद्दा कळतोय हे. आणि मग मी कंटेंट गोळा करतो, मग येतो की याच्याकडे, असं जर म्हणला तर पंचवार्षिक योजना आपली राबवावी लागेल. आयोग असंही 1 परीक्षेला 2 वर्ष लावतंय, तर तिथे आपल्याला आहे का हो परवडणार आहे, हे परवडणार आहे का, बिलकुल नाहीये. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, या पद्धतीने ही ओपन बुक मेथड, आणि ही इतकी प्रूव्हन आहे. तुम्हाला माहिती असेल की इयत्ता 10वी आणि 12वी सुद्धा सीबीएसई बोर्डने यावर्षी ओपन बुक मेथड ठेवलेली आहे पायलट बेसिसवरती. कारण त्यांचं ध्येय आहे 2 वर्षामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा ओपन बुक मेथडने आणायच्या. लक्षात घ्या, ही प्रूव्हन मेथड आहे. ही अशीच नाहीये आपण आपलं उचलतंय आणि त्या ठिकाणी लिहायला लावलंय, बिलकुल नाहीये. हे 2रं 3रं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य येते लक्षात. त्याचबरोबरीने आमचा ठाम विश्वास आहे की विद्यार्थ्याचं यश, जे मगाशी मी सुरुवात केली तिथूनच, ते म्हणजे तुमचं जे काही मानसिक
बाबी, तुमचं शारीरिक आरोग्य आणि त्याचबरोबर तुमचं सातत्य, पूर्ण कष्ट या संपूर्ण बाबीवरती डिपेंड असतं. आणि ह्या तिन्ही बाबी जेव्हा जुळून येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळतं. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी कारण वेगळं असतं, पण ते कारण या 3 कॅटेगरीमधूनच येतं. याच्या पलीकडे जर तुम्ही बघाल तर ट्रॅडिशनली ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यापेक्षा इथे सगळ्यात मोठी आहे ती फ्लेक्झिबिलिटी. आपलं जे मॉडेल आहे ते ऑप्शनलचं मॉडेल, एसएचं मॉडेल, एथिक्सचं मॉडेल हे फ्लिप बेस आहे. फ्लिपच्या पद्धतीने आपण काम करतो. आता फ्लिप काय आहे हे समजून घेण्यासाठी अजून थोडासा वेळ लागेल, त्यापेक्षा मी फक्त सांगतो तुम्हाला की कसं काम करतं ते. तर हे फ्लिप बेसिसवरती मॉडेल आधारित आहे. विद्यार्थ्यांच्या सगळ्या काही जे काही बॅचेस किंवा सगळं जे चालतं ते इंटरॅक्टिव्ह बेसिसने चालतं, की ज्या माध्यमातून इंटरॅक्शन होतात. ॲक्च्युअलमध्ये विद्यार्थ्यांची तयारी मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं, ती म्हणजे UPSC, आणि या पद्धतीने त्या दर्जाची आपण करतो. कारण अजूनही आपल्या राज्यसेवेची पहिली परीक्षा झालेली नाहीये, त्यामुळे तिला कमी लेखायचं नाहीये. आपला दर्जा सर्वोत्कृष्ट असला पाहिजे. रिव्हर्स प्लॅनिंग, मेरिट अनालिसिस, टार्गेट सेटिंग, संपूर्ण परीक्षेचं, विषयांचं हे सगळं आपल्याला अगोदर केलं जातं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त शिकवणं नाही. तुम्ही बघितलं असेल मी काय केलं होतं, एका बाजूला वाचन आणि दुसऱ्या बाजूला सगळीकडे कॉलम काय होते, कौशल्याचे होते. आपला कौशल्य विकसनावर खूप मोठा भर असतो. ही सगळी कौशल्य विकसित करणं. कुठली कौशल्य असतात, अगदी वाचावं कसं, लक्षात कसं ठेवावं, उत्तर कसं लिहावं, भाषेवर कसं प्रभुत्व मिळवावं, यापासून सगळी कौशल्य आहेत ही शिकवली जातात. आणि हा सगळा तो भाग याच्यामध्ये येतो. आणि म्हणून मित्रांनो शेवटी काय बघा, येणारा जो काही कालखंड आहे 2025 पर्यंतचा, त्या 25च्या या परीक्षेपर्यंत मध्ये जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच बाबीकडे मी तुम्हाला घेऊन जाईन, आणि तो म्हणजे व्हाय शोधा. व्हाय हे तुमचं पर्पज आहे. हाऊ कसं करायचं आम्ही आहोत, डोंट वरी. नियोजन आणि तयारी करत असताना रिव्हर्स इंजिनिअरिंगला या. त्यामध्ये आपली मुख्य परीक्षा मार्च 25 मध्ये आहे, त्यानुसार परत येऊन नियोजन करा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं 2 महिने फाउंडेशन. हे 2 महिने फाउंडेशन याच्यामध्ये बेसिक स्टेट बोर्ड आणि NCERT समजून घ्यायचे आहेत. फक्त संकल्पना समजून घ्या, उत्तर लिखण्याला सुरुवात करा, निबंधाची तयारी सुरू करा. पुढचे पहिला टप्पा फेब्रुवारी ते मे पर्यंतचा 4 महिन्यामध्ये GS चे 2 पेपर आपण अभ्यासून संपवायचे आहेत. संकल्पना, कॉन्टेंट, नोट्स, उत्तरलेखन. त्यानंतर ऑप्शनल आत्ताच संपवायचा आहे डिसेंबर ते मे महिन्यामध्ये, कारण ऑप्शनलला आता वेळ नाही तर पुढे कधी वेळ मिळणार नाही. तो प्रिलिम नंतर करतो म्हणला तर होणार नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पूर्व परीक्षेसाठी आपल्याकडे जून ते सप्टेंबर 4 महिने आहेत. जर त्याच्यामध्ये यश मिळवायचं असेल तर GS चे 2 पेपर आणि फाउंडेशन बेस्ट पाहिजे, तर पूर्व परीक्षा निघेल, अन्यथा ती निघणार नाही. त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी अजून आपल्याला दुसरा टप्पा मिळणार आहे. त्यात ऑक्टोबर नोव्हेंबर 2 महिने आपण उरलेले 2 पेपर कव्हर करायचे, आणि 4 महिन्यामध्ये मग पुन्हा ऑप्शनल, पुन्हा सगळ्या विषयांची रिव्हिजन, प्रॅक्टिस, टेस्ट, फीडबॅक, इम्प्रुव्हमेंट हे करायचं आहे. आणि त्यानंतर शेवटी आपल्या ह्या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. PYQ, सिलेबस डिकोडिंग करणं, उत्तरलेखन दररोज करणं आणि पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक शेवटचा मुद्दा फक्त सांगतो आणि थांबूयात, आणि ते म्हणजे की जेव्हा आपण म्हणलं की व्हायने सुरुवात करा, आणि हे जे व्हायने सुरुवात कराल पर्पज जे असेल ना मित्रांनो, ते आपल्या तिथे समोर लिहून ठेवायचं. समोर लिहून ठेवायचं, मोबाईलवरती ते वॉलपेपर लावून टाकायचं की का. मित्रांनो गोष्टी घडतात जेव्हा ते दिसतं ना आपल्या समोर आपलं ध्येय सतत, तेव्हा मित्रांनो आपोआप पावलं त्या ठिकाणी उचलली जातात. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण मला तुम्हाला सांगायचं आहे. मगाशी तुम्हाला मी जी इमेज दाखवत होतो इथे, तर ते कोण आहेत, बऱ्याच जणांना माहिती असतील. हे माहिती आहेत का तुम्हाला? माहिती आहेत? हे आहेत हॉलिवूडचे अगदी प्रसिद्ध अभिनेते, ज्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट, हर हुन्नरी कलाकार जिम कॅरी. यांचं एकदा 1997 मध्ये आपल्याकडे जसे टॉक शो असतात तसे अमेरिकेमध्ये ऑफ्रा विन्फ्रे नावाच्या एक खूप नामवंत अशा हे आहेत, टॉक शो त्यांचा आहे.
तिथे त्या मुलाखतीमध्ये हे 1997 साली गेले आणि त्यांनी इथे एक प्रसंग सांगितला होता. काय माहितीये, जेव्हा यांचा अतिशय स्ट्रगलचा काळ होता जिम कॅरींचा, तर तो स्ट्रगलचा काळ, तर जेव्हा की त्यांच्या खिशामध्ये 1 रुपया नाही, 1 रुपया नाहीये, त्यावेळेस तो काळ ते सांगतात 1990चा होता. आणि 1990 मध्ये त्यांनी एके दिवशी आपल्या घरी, जेव्हा असं सगळं हे चाललेलं स्ट्रगलचा काळ, स्वतः एक चेकबुक काढलं आपलं आणि त्या चेकबुक वरती $10 मिलियन, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, म्हणजे 1 कोटीचा जवळपास, लक्षात घ्या, मोठी रक्कम आहे. $10 मिलियन चेक लिहिला. आता खिशात 1 रुपया नाहीये आणि $10 मिलियन हा माणूस चेक लिहितोय. हा चेक ते कुणाला दिला त्यांनी? तो चेक त्यांनी स्वतःला दिला. तो चेक स्वतःला दिला आणि त्याच्यावर तारीख टाकली 1995. आणि तो चेक त्यांनी, ते म्हणतात, पहिली 1 वर्ष मी दररोज काय करायचो, माझ्या पॉकेटमध्ये तो ठेवला होता. मी दररोज किमान एकदा तरी त्या चेकला बघायचो. माझा स्ट्रगल चालू होता, काम थांबलेलं नव्हतं, प्रयत्न थांबलेले नव्हते, कष्ट थांबलेले नव्हते, अपार मेहनत घेत होतो, पण एकदा का होईना तो चेक माझ्याजवळ त्या ठिकाणी मी बघायचो आणि तो चेक मी कॅरी करायचो माझ्या वॉलेटमध्ये. नंतर मात्र चुरगळायला लागला, फाटेल या अर्थाने, म्हणून त्यांनी फ्रेम केला आणि जिथे ते झोपायचे त्या ठिकाणी तो लावून टाकला. ओफ्रा विन्फ्रे यांना 1997 साली ते सांगतात, 90 मध्ये त्यांनी स्वतःला चेक दिला होता $10 लाख. ते म्हणतात 1995 ची तारीख होती त्याच्यावरती आणि 1995 सोडा, 1994 मध्येच त्यांचे 2 चित्रपट लागोपाठ सुपरहिट झाल्या कारणाने त्यांच्या बँकेमध्ये जवळपास $12 मिलियन आलेले होते, जमा झालेले होते. ते म्हणतात 1994 ची ही घटना आहे. 1994च्या घटनेमध्ये माझ्याकडे $12 मिलियन होते. ओफ्रा विन्फ्रे त्यांना विचारतात, म्हणजे तुमचा विश्वास आहे का की जर आपण एखादी गोष्ट व्हिज्युअलाइज केली आणि कॉन्सन्ट्रेट केलं तर ते मिळतंच? ते म्हणतात, याच्या मागे अंधश्रद्धा पाहू नका, याच्या मागे हे पहा की दररोज सकाळी उठल्यानंतर मला ते $10 लाख तो चेक आहे तो दिसायचा. दिवसभरात मी एक क्षण कुठे थांबायचो नाही आणि कधीही पोटात अन्न नसेल तरी सुद्धा मी उठून काम शोधण्यासाठी जायचो, काम करायचो, लाजलो नाही, थांबलो नाही. मला असं वाटतं की जेव्हा मी एखादं ध्येय ठरवतो तेव्हा ते ध्येय मला विचारांना पुरस्कृत करतं, माझे विचार माझ्या कृतीला प्रेरित करतात आणि माझ्या कृतीतून माझ्या हॅबिट डेव्हलप होतात. त्या हॅबिट्समुळे मी आज या ठिकाणी तुमच्या समोर बसून मुलाखत देतोय. हे लक्षात घ्या मित्रांनो, ही सत्य घटना आहे. तुम्ही इंटरनेटवरती बघा आणि तुम्हाला समजेल. आणि त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो. 1994 मध्ये जेव्हा यांच्याकडे तो $10 लाखाचा चेक, म्हणजे बँकेमध्ये तुमचं ते आहे ना, $12 लाख त्यांच्या ते होते, त्याच वर्षी दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचं निधन झालं. तो $10 लाखाचा चेकचा जो काही कागद होता तो त्यांनी त्यांच्या वडिलांच्या पॉकेटमध्ये तो ठेवला आणि त्यांच्यासोबत ते तिथे दफन झालं. पण ते म्हणतात, माझं स्वप्न त्या ठिकाणी पूर्ण झालं. हे शक्य आहे. आजच आपण सुद्धा आपलं यश व्हिज्युअलाइज करूयात की मला काय बनायचंय, मला ते कधी बनायचंय. जसं त्यांना 1 वर्ष अगोदर त्यांनी त्यांचं यश मिळवलं, मिळत नसतं, मिळवावं लागतं. महाराजांनी सुद्धा स्वराज्य पाहिलं आणि मिळवलं. तसं आपण सुद्धा जर आपल्याला ह्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर अगोदर आपलं ते ध्येय, आपली डेस्टिनेशन ठरवा आणि त्याकडे दररोज प्रयत्न करा, कणाकणाने पुढे जा. मित्रांनो लक्षात घ्या की उड्या मारून आपण पोचत नाही, कणाकणाने पोचतो. आणि म्हणून दररोज मी काय केलं पाहिजे, तपासलं पाहिजे स्वतःला की मी काल कुठे होतो, आज मी कुठे आहे आणि मी उद्या कुठे असेन. सर्वांना निश्चितपणे या सगळ्या बाबींचा फायदा होईल. मित्रांनो, आपल्या ब्रेन पॉवरवर आणि आपल्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा, खरंच विश्वास ठेवा. प्रचंड इम्पॉसिबल गोष्टी ह्या अशा लोकांनी केलेल्या आहेत, केवळ स्वतःच्या आंतरिकच त्या सामर्थ्यावरती. आपण सुद्धा ते करू शकतो. पण पुन्हा एकदा जोड हवी आहे त्या ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नांची, आणि प्रयत्नाला आणखी एकाची जोड हवी आहे ती म्हणजे मार्गदर्शकाची. तर मित्रांनो, तुमचे काहीही प्रश्न असतील या संदर्भातले नक्की विचारा, कारण
एका सेशनमध्ये एवढ्या सखोलपणे नाही जाता येत. जसं की केवळ अभ्यास म्हणजे काय याच्यावरती मी 1 तास बोलतो आणि 1 तास विद्यार्थ्यांना सांगतो की नक्की अभ्यास म्हणजे काय आहे. टार्गेट सेटिंग, गोल सेटिंग याच्यावरती मी अर्धा तास विद्यार्थ्यांशी बोलतो, कारण त्याच्याशिवाय गोष्टी घडत नाहीत. आणि आपली जी ऍडमिशन नंतरची पहिली जी ही असते ना स्टेप, तर तीच असते. आणि त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांशी बोलून त्यानुसार वेगळ्या पद्धतीने त्याची स्ट्रॅटेजी आखून त्याला त्याची जी काही डेस्टिनी आहे आणि डेस्टिनेशन आहे ना ते क्लिअर करून देतो. बाकी मग विद्यार्थी काम करतो, हो, त्यात आम्हाला कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला ह्या सगळ्यांचा नक्कीच फायदा होईल. आणि याच्या पलीकडे तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व काही या जर्नीसाठी शुभेच्छा आहेत. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.